नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विजयालक्ष्मी निवास, रामनगर, जोगेश्वरी पूर्व इथे राहणाऱ्या कविश्री कुणाल दळवी या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. भेटूया दळवी कुटुंबाला. घ्या उखाणा. हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी, कुणालरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगताय खरं? घ्या ओळख करून सगळ्यांची. मिनिस्टर नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. आई बाबा, आत्या, नमस्कार. काकी, हो हो ही सर्वात लहान काकी, ही नणंद, ही आत्ते माझी, नमस्कार. ही भावंड, या मामी, बरं. मावशी, छोटा मावशी, बरं. काका हो. आणि हे सगळे चाळीतले रहिवासी. नमस्कार हा सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुम्हाला पण. कुठलं बालपण, कुठली शाळा? प्रभादेवीचं बालपण, शाळा बालमोहन विद्यामंदिर, दादर. तुमचं बालपण? जोगेश्वरी, अरविंद गंडवीर हायस्कूल माझी शाळा. पण घरी कोण कोण होतं? आई, बाबा, भाऊ आणि मी. तुमच्या घरी कोण कोण होतं? मी, माझा भाऊ, मम्मी आणि पप्पा. एवढे जण. काय करायचे मम्मी पप्पा? पप्पा एअरपोर्टमध्ये होते, मम्मी हाऊसवाईफ. तुमचं कॉलेज कुठलं? कीर्ती कॉलेज. तुमचं कॉलेज कुठलं? इथे जोगेश्वरी, इस्माईल युसुफ कॉलेज, जोगेश्वरी. इस्माईल युसुफ. बरं, तुम्ही आता हसायला का लागले? इतके गोड छान दिसते. का हसताय का? तसं काही नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष आहे म्हणून हसताय का? नाही आम्हाला वाटलं अरेंज मॅरेज आहे आमचं, लव्ह मॅरेज नाही. मी कधी मी विचारलं तरी का की लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? काही विचारलं का? तुमच्या मनात हे नाही ते प्रश्न काय आले? हा, नाही, तुम्ही विचारायच्या आधीच त्यांनी सांगितलं की अरेंज मॅरेज आहे म्हणून. मला सांगा, हे जेव्हा घरी एखादी वेळ सांगून न पाळता उशिरा येतात, तेव्हा तुम्ही न विचारता तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते देतात का? 1.5 वर्ष देतात. कुठले कुठले? आधीच सांगणार मला काय? की बघ मला लेट होणार आहे यायला, त्याच्यामुळे तू रागवू नकोस म्हणून. थोडा लेट होईल, थोडा म्हणजे 11चा टायमिंग दिला तर मग 12 कधी 1 असं. आणि तरी तुम्ही रागवत नाही रागवत, कारण आता सवय झाली आहे 1.5 वर्षात. बाकी तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या स्वभावाबद्दल? नाही, स्वभाव खूप चांगला आहे. पण जमलं कसं? अरेंज मॅरेज आहे आमचं. पण ते कसं काय? वधूवर सूचक मंडळातून. आणि त्याच्यानंतर ह्यांचे काका आणि माझे काका ह्यांची ओळख होती, कारण हे लोक एकाच पोलीस स्टेशनला होते. ह्यांचे काका आणि माझे काका पोलीस स्टेशनला होते. हा, म्हणजे मग त्याच्यामुळे ते आमची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर एक दिवस भेटण्याचा कार्यक्रम ठरला आमचा. कुठे? दादरला लक्ष्मी हॉटेल म्हणून आहे, तिकडे 29 जानेवारी 2017. मग काय झालं हो? नाही, आम्ही बसलो होतो, नॉर्मली बसलो. यांच्याकडे मी बघितली 10 जण थोडे बसलेत, मागे बसलेत. त्यांच्यामध्ये मी आणि काका माझ्या बाजूला. आमची ओळख करून दिली. त्यानंतर काकांनी पहिली वेळ चालू केलं, कारण ते दोघं मित्र होते. त्यामुळे त्यांनी चालू केलं, पहिलं ओळख करून दिली. आम्हाला सांगितलं बोला. तर आम्ही बोलायच्या अगोदर तेच जास्त बोलत होते. आपापसात आम्हाला बोले, ह्यांचे काका आहेत ते. काका ते दोघे बसलेत बाजूला बसले. आता पण राहिलेल्या चर्चा पाहिजे तर करून घ्या. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही काही बोलला नाही, कारण काही ते बोलायचं ना की तू पण बोल म्हणून. पण मग तेवढ्यात दोघांनी ठरवलं का नंतर दोघांनीच भेटायचं? नंतर मग ह्यांनी फोन केला काकांना की माझ्या काकांना केला की म्हणजे मुलीला म्हणजे भेटू द्या म्हणून एक दिवस. तर मग 1 फेब्रुवारीला आम्ही भेटलो. कुठे? विसावा हॉटेल, दादर. मग पुढे काय झालं? त्याच्यानंतर बसलो आम्ही. मग त्यांनी ते म्हणाले की त्या दिवशी आपल्याला बोलायला मिळालं नाही, म्हणून मी बोलवलं म्हणून इथे. म्हटलं बरं ठीक आहे. तर मग त्यांनी सांगितलं की माझी फॅमिली असं आहे वगैरे, असं घर लहान आहे वगैरे, हे सर्व त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी सांगताना मला एक म्हणजे असं म्हणून मला अजून एक सांगायचं आहे तुला. तर म्हटलं ठीक आहे, बोला काय सांगायचं आहे. तर म्हटलं मला एक व्यसन आहे
तर मी एकदम घाबरली. मी ऍक्च्युली ज्यूस पित होती. ज्यूस पित होता तुम्ही? मी घाबरली. म्हणजे व्यसन म्हणजे असं कसं बोलता ना व्यसन, म्हणजे मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, हे माझं एक व्यसन आहे, बाकी मला कुठलं व्यसन नाही आहे म्हणून. तर मी एकदम घाबरली होती. आणि त्याच्यानंतर मला म्हणाले की बघ माझ्या आयुष्यात दोन वाईफ आहेत. तर तेव्हा पण मी एकदम शांत झाली. तर का माझी एक बुलेट आणि नंतर तू. म्हटलं बरोबर आहे, ठीक आहे. मी एकदम शांत झाली. मग मी काय बोललीच नाही. नंतर मग ते म्हणाले बघ एवढं सगळं आहे नॉर्मल. मग आमचं बोलणं वगैरे झालं. त्याच्यानंतर ते मला म्हणाले एक 5-6 दिवस घे म्हणून तू पण विचार कर, मी पण विचार करतो, नंतर मग आपण पुढचं डिसिजन घेऊ म्हणून. म्हटलं ठीक आहे. 5 दिवस होऊन गेले, 6 दिवस गेले, जवळजवळ 8 ते 10 दिवस गेले. बाबा कंटिन्यू माझे धीर आहेत त्यांना फोन करायचे की बाबा तुमचं उत्तर कळवा म्हणून, कसं काय म्हणजे काय हो की नाही कळवा. म्हणजे आम्हाला दुसरं पण एक स्थळ आलं होतं. तर ते म्हणाले हां बाबा मी तुम्हाला करतो फोन, घरी गेल्यावर करतो वगैरे. तर त्यांनी काय फोन केला एक नाही. असे मिनिट, काय करत होता 7 दिवस? थांबा मी आलोय ना तेवढ्यासाठी. थांबा, काय करत होता 7 दिवस? नाही काय नाही, ॲक्च्युली आमची रूम लहान होती. हा, सर्वात मेन या राहायला होत्या पण 2 हे BHK. तुमचं सांगून झालं होतं विसावामध्ये? हो नंतर सांगून 7 झालं दिवस होतं. काय करत होता? सांगून झालं होतं. पीच खणत होता का तयार करत होता? नाही असं काय नाही, पण ते फक्त भीती होती की ऍडजस्ट करेल की नाही. थोडंसं लहान आहे तर बोलते आता करेल, पण मला प्रत्यक्षात थोडं काय? प्रत्यक्षात कसं होईल काय. 7 दिवसांनी होकार आला? नाही. त्याच्यानंतर पण अजून 8-10 दिवस गेले. मग बाबांनी फोन केला धीरांना की तुमचं म्हणजे 10 दिवस होऊन गेले, होकार कळवा. तर मी बाबांना सांगितलं होतं की म्हटलं बाप्पा अजून 2 दिवस थांबा म्हणून, त्यांचा होकार वगैरे येतो का बघूया, नंतर मग आपण दुसऱ्या स्थळाला जाऊ. म्हणजे आज 2 दिवस संपणार संध्याकाळी, तेवढ्या धीरांचा फोन आला की आमचा होकार आहे म्हणून. त्याच्यानंतर आमचं 21 फेब्रुवारीच्या दिवशी तुमच्या सगळ्या तारखा काय लिहून ठेवल्या? हो, लक्षातच माझ्या. मी त्यांना पण सांगते, मी हे आले ना आदेश भाऊजी आले की मी त्यांना सर्व सांगणार माझ्या तारखांपासून. नाही, बरं करताय, त्याच्यासाठी आलो मी. हा, आणि मग त्याच्यानंतर तेव्हा आम्ही भेटलो काकांच्या घरी वरळीला. आम्ही भेटलो तिथे, सर्व बोलणी वगैरे करायची होती म्हणून आलेले काका. तर ओळख वगैरे झाली. त्याच्यानंतर निघताना दिलीप काका म्हणून आहेत, त्यांना आमचे एक जाणते आहेत, त्यांनी विचारलं की तुमचं कसं काय ते आम्हाला कळवा म्हणून. तर त्यांनी बोलताना पटकन बोलले ते की आम्ही देवीला कौल लावतो आणि तुम्हाला सांगतो म्हणून. तर ते जे आमचे जाणते होते ना ते पण त्यांच्याकडे बघत बसले. तर त्याच्यानंतर मग 2 दिवस गेले. गुरुवारी त्यांचा फोन आला की आमचा होकार आहे म्हणून. कौल वगैरेचं असं हे नव्हतं, फक्त एक कारण होतं आम्हाला 2 दिवस मिळावे काकांना विचारायला की बाबा कसं वाटलं काय, बस. बाकी असं बरी कौलं लावली तुम्ही. नाही, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला टेन्शन होतं की एवढ्या लहान घरात वडिलांची सगळी अशी परिस्थिती, तब्येत, या सगळ्या परिस्थितीमध्ये या ज्या येणार तुमच्या घरात, ते घरात कसं सामावून घेतील किंवा घरात कसं लक्ष देतील? 1.5 वर्ष झालेलं आहे संसाराला, आता काय सांगाल? व्यवस्थित तिने 2 महिने पप्पा होते, त्यानंतर पप्पा ऑफ झाले, पण तिने खूप केलं. म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेतलं, व्यवस्थित सगळ्यांशी बोलते व्यवस्थित. काय झालं? त्यांची आठवण आली ऍक्च्युली. त्यांची पण इच्छा होती की मी होमनेसमध्ये यावं म्हणून. अरे बापरे. पण मला सांगा, या घरात आलाय, 1.5 वर्ष झालंय, त्यांनी सांगितलं 1.5 वर्षात तुम्ही कसं या घरात आपलेसे झालात पटकन. काय या घराबद्दल सांगाल, या कुटुंबाबद्दल सांगाल? ऍक्च्युली पप्पा होते ते, म्हणजे आमचं सगळं अजूनही आमचं खेळीमेळीचं वातावरण आहे म्हणून. थोडे रुसवे फुगवे असतात, पण ते काही तासापुरते असतात, नंतर नॉर्मल होऊन सर्व व्यवस्थित असतं चालू. आता एकदम छान आहे, एकदम छान. काय हो, बरं वाटतंय तुम्हाला? खूप बरं. खुश आहे? आता पहिली बायको कोण, बुलेट की या? आता या. आणि 2 नंबर बाईक तिकडे गेली, आता बुलेट. आणि ते व्यसनाचं काय आहे? ते चालूच राहणार. ते तिला अगोदरच बोललो की संडे. पण मला एक सांगा की बरेच जण ना म्हणजे व्यसन सोडतात बायकोसाठी. व्यसन सोडायचं त्यांनी आधीच सांगितलं होतं मी क्रिकेट नाही सोडू शकत म्हणून. एक वेळ तुला सोडील असलं काहीतरी करू नका. आज मी येऊन गेलोय, माझा नंबर देऊन जातो, नाहीतर तिथं स्टंप घेऊन उभा राहतो की नाही बघा बाहेर. नाही, मी एवढ्यासाठी बोललो, बाबांच्या आठवणीने काहीसं वातावरण गंभीर झालं होतं, पण त्यांचा आशीर्वाद या कुटुंबावरती आहे, तो कायम राहणार आहे. तेव्हा ते दुःखाश्रू कुठेतरी जे आले होते ते नको, आनंदाच्या आठवणीत सगळा हा अल्बम आठवणींचा चालूया.
म्हणून काहीसं म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी बोललो तर चेहऱ्यावरती हसू येईल. हो. अजून एक वाक्य खरं बोलणार होतो. तुम्ही छान रडता, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण रडताना ना त्या आयलायनर जाणार नाही याची अशी ओढ काढली. पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. घरात काही वस्तू लपवून ठेवल्यात, म्हणण्यापेक्षा काही चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी करत तुम्ही त्या शेवटच्या चिठ्ठीपर्यंत पोहोचायचं आणि त्या शेवटच्या चिठ्ठीकडे चांदीची अन्नपूर्णा आहे. ती चांदीची अन्नपूर्णा तुम्ही 1 मिनिटाच्या आत घेऊन यायची. वेळ आहे 1 मिनिटाची. बघूया काय होणार 1 मिनिटात. करवीर निवासिनी महालक्ष्मी. वेळ सुरू झाली. हळूहळू हळूहळू. लवंगी मिरची कोल्हापूरची. 10 20 सेकंद झाली. मॅन ऑफ द मॅच सामनावीर. इथे असेल हा, बघ नाही तर वरती. 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिली आहेत. हळूहळू हळूहळू. 20 सेकंद राहिली. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हळूहळू. 10 9 8 7 6 5 4 3. पहिले अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. बरं, सगळे तुमच्याबद्दल बोलणार आहेतच, पण एवढी खचाखच हंडी जी काय भरली आहे, काय प्रेम आहे का तुमच्यावरचं हे सगळं? हो ह्याच्यात आरोप नसतील ना? असतील. का? मगाशी एवढं चांगलं बोललो सगळं तरी सुद्धा. बघूया तर कुठले कुठले आरोप केलेत तुमच्यावर. तुम्ही कंप्लेंट बॉक्स आहात असं म्हटलं. हो खरंय? आरोप मान्य आहे? काय हो तुमचं मगाचपासून एक गोष्ट तुमची ऑब्झर्व केली आहे मी. 1.5 वर्ष सुखाचा संसार होण्यामागचं रहस्य आहे वाटतं ते. काय सांगा, काही विचारा. थांबा बघतो हेच एक्सप्रेशन राहणार आहेत का बदलणार पुढच्या चिठ्ठीत मला कळणार. लक्ष ठेवा सगळे यांच्यावर. जसं त्यांना क्रिकेटचा छंद आहे तसा आपल्याला झोपण्याचा छंद आहे. आरोप मान्य आहे? 1 मिनिट. तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला राग खूप येतो आणि त्या रागाच्या भरात पटकन तुम्ही काहीतरी बोलता, त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. हो. आरोप मान्य आहे तुम्हाला? नक्की. हा? बरोबर, एकदम मान्य आहे तुम्हाला? तुम्ही नाही ना लिहिलंय? मी आपलं विचारतो. हा, मला माहिती. हा दुष्टपणा केलाय कोणीतरी. फोटो काढताना बोलवत नाही, स्वतःचेच काढत बसते. हॉटेलमध्ये जेवायला पाहिजे, आळशी आहे, मिळेल तिथे सेल्फी काढत बसते, जेवण करत नाही, झोपून राहते. हे मी सांगू शकते कोणी लिहिलंय. कोणी लिहिलंय? हे सर्व चिल्ले पिल्ले त्यांनी लिहिलं असणार सगळ्यांनी मिळून. बघा कोणी काय लिहिलंय बघा. भाऊ आहे माझा. तुमचा भाऊ? आता आला की रोज त्याची भाऊबीज करा. बरं 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 बरं. हे काही आरोप म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपातले आरोप मी घेतले, तर या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, राग कमी करेन. राग कमी करणार? हो नक्की. तुमचं बोलण्याने जी समोरची मनं दुखावतात त्याच्यावरती काय उपाय करणार? नाही, राग कमी करेन आणि पटकन कोणाला काही बोलणार नाही. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? लवकर घरी आलं पाहिजे. लवकर घरी आलं पाहिजे. बघा हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. तुमच्या उशिरा येण्यामुळे रागाचा पारा चढतो. तुम्ही जर 6 वाजता आलात तर पारा 10 वर असेल. 7 वाजले की तो हळू वाढतो. असं असं हळू होत आहे. तर याला सगळ्यात जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही काय बदल करणार स्वतःमध्ये? मी प्रयत्न करेन जेवढ्या लवकर माझं काम आटपून घरी यायचं. नक्की. बरं, आता चित्र काढायची आहेत. पहिलं चित्र तुम्ही काढणार. या इकडे. कसलं हेल्मेट? एक मिनिट.
हे काय आहे? मला वाटलं कपडे धुताना धोका घेऊन. अभिनंदन. थांबा, झालं की सांगा. थांबा. मस्त काढलंय, मस्त काढलंय. 10, 9, 8, 7, कोंबडी 5, बदक, पगडा 4, कावळा 3, चिमणी 2, पोपट 1. थांबा, वेळ संपली. आता गप्प राहा. तुम्ही काढलाय? ओके, सांगा काय काढलंय? साडी माहितीच नाही. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. मला ना यांच्यापेक्षा तुमचं कौतुक करायचंय. बघा, केळं, पपई, सीताफळ, वांग, जवळ भाजी मार्केट आहे, ते पूर्ण पालतं घातलं. सांगा हो काय आहे? झुंबर. हे बल्ब आहेत. हे बल्ब आहेत, पण तुमचे पेटले नाहीत. बरं, आता तुम्ही यांच्या आई? सासूबाई. सासूबाई. सासूबाई, हा वा, डेंजर. म्हणजे सासूबाई. सुनेबद्दल सांगा. सून चांगली आहे, हा, सुस्वभावी आहे, बरं. सगळ्यांना मिळून राहते हो. आणि आलेल्या पाहुण्यांची उठाबस चांगली करते. पाहुणे आले की उठा बशा काढायचा. सगळ्यांनी बरोबर आहे, यांच्याकडे यायला सगळ्यांना नको. समजून घेते. हा, आणि आज मला मुलगी नाही तर मला मुलीचं हे भासलं नाही आहे. मला मुली नाही अशी हे करून दिली नाही 2 महिन्यात, हे 1.5 वर्षामध्ये. हे सगळं मुलीचा आनंद सगळा तुम्हाला दिला. दिला. व्हेरी गुड, छान. अजून कोण बोलणार आहे? नाही, तशी सगळ्यांना मिळून मिसळून लहानपणापासून तिला सर्वांची आवड आहे, म्हणजे सर्व तिला पाहिजे असतात तिला. बरं, जावयांबद्दल काय म्हणणार? जावे माझे खूप छान आहे, मुलीपेक्षा जास्त जावई छान आहेत. खिशात काय लिंबू एवढं चांगलं बोलायला लागले ते? काय एवढं जावई चांगला आहे? नाही, जावेबद्दल प्रश्नच नाही. मुलीबद्दल चांगला कसा काय असू शकेल? नाही, मुलगी थोडीशी रागीट आहे ना. आणि जाव्याने बाजू घेतली पाहिजे, मुलीला पण चांगलं सांभाळलं पाहिजे ना. वा, वा, क्या बात. अजून कोण बोलणार? मी वहिनीची नणंद आहे. वहिनीची बेस्ट क्वालिटी म्हणजे ती खूप फ्रेंडली आहे. म्हणजे काही क्षणातच ती पूर्ण कोणामध्ये पण खूप जेलअप होते. आणि मेन म्हणजे माझ्या सगळ्या सिक्रेट्स वहिनीला माहिती आहे, त्याच्यापासून ती मला खूप ब्लॅकमेल करते. पण आता म्हणेन दादापेक्षा जास्त क्लोज वहिनी आहे मला. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना आता आज तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर सासूबाईंची, आई पप्पांची, काकी वगैरे आहेत. काय चुकून बोलली असेल तर मला माफ करा. आणि तुम्ही? मी पण त्यांचीच, सगळ्यांचीच. कारण केव्हा तरी घाई गडबडीमध्ये मी त्यांना सांगतो येतो, पण मला जायला जमत नाही, तर लेट जातो. त्यामुळे क्षमा मागतो. आरोप झाले, मनाशी एक निश्चय झाला, आजपासून जो बदल करायचा तोही ठरला, क्षमा मागितली. या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. वहिनी, अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.